इयत्ता 8वी. विषय कला. घटक भूमिती. उपघटक अंतर्वर्तुळ काढणे. 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता आज आपल्याला कृत्यभूमितीचा विषय घ्यायचा आहे कला विषयाअंतर्गत. तेव्हा 2 कृत्ये मी सांगणार आहे आणि या कृत्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर एलिमेंटरीच्या आणि इंटरमिजिएटच्या या 2 परीक्षांना एक पेपर असतो कृत्यभूमिती, म्हणजे जॉमेट्री म्हणून हा विषय असतो आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी जॉमेट्री आणि लेटरिंग असा एक पेपरच स्वतंत्र असतो. त्यामध्ये कृत्य दिलेली असतात 5, त्यापैकी 4 सोडवायचे असतात. आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी घनभूमितीचा एक आकार असतो, प्रमाणपट्टीचा एक विभाग असतो आणि अक्षरलेखन तयार करणे आणि त्याशिवाय प्रमाणपट्टीच्या आधारानंतर घनभूमितीचा एक विषय असतो, म्हणजे प्लॅन, अणुविक्षेप आणि उद्विक्षेप. पण हा इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी. पण प्राथमिक परीक्षा असते कलेतली ती एलिमेंटरीची, आणि एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपयुक्त अशा स्वरूपाचा एक प्रश्न, ती प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ही 2 कृत्ये आज महत्त्वाची आहेत. माझ्या माहितीनुसार बेसिक आपल्याला माहिती आहेत, रेषा दुभागणे, रेषेचे समान 2 भाग करणे, रेषेचे समान 4 भाग करणे, अशी कृत्ये आपण 1 ते 4 पर्यंत सोडवतो. त्यानंतर कोणाचे समान 2 भाग करणे, त्यानंतर काटकोनाचे समान 2 भाग करणे, विशाल कोणाचे समान 2 भाग करणे, लघुकोणाचे समान 2 भाग करणे वगैरेचा समावेश यापूर्वी आपण अभ्यासामध्ये शिकलेला आहातच. पण आता आपल्याला 2 कृत्ये सर्वांना सोडवता येतील अशा स्वरूपाची कृत्ये आपण आज या ठिकाणी पाहिजे आहेत. आणि मी ती कृत्य लिहितो. त्यापैकी कृत्य क्रमांक 1. कृत्य क्रमांक 1 तसा विचार केला तर हा सोपाच विषय आहे. आणि सोपा विषय असताना काय करायचं आहे पहा. समभुज त्रिकोण ABC चे तीनही कोण दुभागून त्यामध्ये अंतर्वर्तुळ काढ. ही कृती करत असताना समभुज त्रिकोण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. समभुज त्रिकोणाची वैशिष्ट्ये माहीत पाहिजेत. समभुज, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, आणि त्याच्या 3ही बाजू समान असा तो समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे समभुज त्रिकोणाचे 3ही कोन सारखे असतात, समभुज त्रिकोणाचे 3ही बाजू समान असतात, समभुज त्रिकोणाच्या 3ही कोणांची बेरीज 180 अंश असते, आणि या 3ही कोन दुभागल्यानंतर त्यांचा जो केंद्रबिंदू मिळणार आहे त्या केंद्रबिंदूवरती कंपासचा टोक ठेवून त्या अंतर्वर्तुळाची त्रिज्या मिळवायची आहे. आणि त्या त्रिज्येच्या सहाय्याने जर वर्तुळ काढला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रथम काय करा की 6 सेंटीमीटर बाजूची समभुज त्रिकोण ABC चे, आता इथं लिहित असताना 6 सेंटीमीटर बाजूचा असा उल्लेख मी करतोय. आणि काय करायचं पहा. 6 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण तयार करायचा आहे. याकरिता पहिल्यांदा
6 सेंटीमीटर बाजूचा हा एक भाग काढला, रेषा काढली. त्या रेषेला नाव दिलं आपण बी सी, कारण नाव दिलेलं आहे ए बी सी त्रिकोणाला, म्हणून त्या त्रिकोणाचा पाया घेतला बी सी. आणि बी सी पाया घेतल्यानंतर कंपासचा उपयोग करायचा. कंपास म्हणजे कंपास पेटीमधलं कंपास, ज्याच्यामध्ये एका बाजूला कर्कट टोक असतं, लोखंडी टोक असतं, आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल असते. एक पेन्सिल आणि एक टोक लोखंडी असतं. असा जो कंपास आहे, त्या कंपासचा उपयोग करून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, या समभुज त्रिकोणाचा समभुज त्रिकोण तयार करत असताना त्या कंपासचा उपयोग करायचा आहे. अर्थात पेन्सिलीला टोक पाहिजे, एकदम बारीक रेष काढता येईल अशा पद्धतीनं आपल्याला काय करायला पाहिजे की पेन्सिल टोक करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर ही दोन्ही टोकं मिळवत असताना अगदी अचूक मिळवा. आणि दोन्ही टोकं मिळवल्यानंतर पेन्सिल घट्ट बसवायची. त्या कंपासावरचा जो दांडा असतो तो दांडा एका बाजूला अथवा पेन्सिलीच्या विरुद्ध बाजूला वाकवा, म्हणजे कंपासाचं टोक आणि पेन्सिलीचं टोक याच्यामध्ये खूप घट्टपणा येतो. ही एक टेक्निक आहे. त्या टेक्निकशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडवता येणार नाही. यासाठी काय करा, पहिल्यांदा ए बी सी हा एक समभुज त्रिकोण करत असताना तयार करत असताना बी सी हा पाया घेतला. याची बाजू आहे 6 सेंटीमीटर. पुन्हा कंपासाचं टोक आणि पेन्सिलीचं टोक यामध्ये 6 सेंटीमीटर इतका अंतर घेऊन कंपासाचा टोक बी बिंदूवरती ठेवा आणि एक असा चाप काढा. तेवढ्याच अंतरानं कंपासाचं टोक तुम्ही दुसऱ्यांदा सी बिंदूवरती ठेवा आणि एक चाप काढा. त्या दोन्ही चापांच्या रेषा ज्या ठिकाणी छेदतील तिथे एक बिंदू मिळेल, त्याला नाव द्या ए. ए पासून बी पर्यंत ही रेष जोडा. त्यानंतर ए पासून सी पर्यंत ही रेष जोडा. अर्थात ए बी सी हा एक समभुज त्रिकोण तयार होईल आणि त्या समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू 6 सेंटीमीटरच्या असतील. आता 6 सेंटीमीटर बाजूचा हा समभुज त्रिकोण तयार झाला. इथं काय सांगितलेलं आहे, समभुज त्रिकोण ए बी सी चे तीनही कोन दुभागून त्यामध्ये अंतर्वर्तुळ काढा असं सांगितलेलं आहे. अंतर्वर्तुळ म्हणजे आतल्या तिन्ही बाजूंच्या भागाला आतल्या बाजूनं स्पर्श करून जाणारं ते वर्तुळ असायला पाहिजे. या पद्धतीनं हे वर्तुळ काढायचं आहे. अपेक्षित उत्तर काय मिळवायचं आहे आपल्याला, अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ काढून ही प्रक्रिया पूर्ण करायची, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक मिळणार आहे. या दृष्टिकोनातून पुढे कृती करत असताना काय करायचं आहे पहा. पुन्हा कंपास घ्या. कंपासाचा टोक बी बिंदूवरती ठेवा आणि ठराविक अंतरानं एक चाप काढायचा, जेणेकरून त्रिकोणाची ए बी आणि त्रिकोणाची बी सी या दोन्ही बाजूंना स्पर्श करणारा तो चाप असायला पाहिजे. असे 2 चाप काढले. पुन्हा कंपासातलं अंतर थोडंसं वाढवा. अर्थात या त्रिकोणाच्या आतमध्ये त्या रेषा येणार नाहीत याची काळजी घ्या, कारण इथं वर्तुळ काढत असताना कोणत्याही प्रकारचा आपला गोंधळ होणार नाही. कंपासाचा टोक या चापाच्या ए बी रेषेवरील या बिंदूवर कंपासाचा टोक ठेवायचा आहे. आता त्याला नाव देत असताना आपण म्हणूया M1 M2. M1 आणि M2 हे 2 बिंदू मिळालेले आहेत. कुठे मिळालेले आहेत, त्रिकोण अर्थात समभुज त्रिकोण ए बी सी पैकी ए बी या बाजूवर एक M1 बिंदू मिळालेला आहे आणि बी सी या पायावरती सुद्धा M2 हा एक बिंदू मिळालेला आहे. हे 2 बिंदू मिळालेले आहेत. 2 बिंदू मिळाल्यानंतर पुन्हा कंपासातलं अंतर काय करा, तुम्ही वाढवा आणि एकदा M1 या बिंदूवरती कंपासात टोक ठेवा. या त्रिकोणाच्या बाहेर एक चाप काढा. दुसऱ्यांदा M2 या बिंदूवरती कंपासात टोक ठेवून अनेक चाप काढा. इथे एक बिंदू मिळेल आणि हा बिंदू तुम्ही पट्टीच्या साहाय्याने बी मधून काय करा, असा वाढवायचा. आता काय झालं पहा, या रेषेमुळे त्रिकोण ए बी सी
पैकी कोण ABCचे समान 2 भाग झालेले आहेत. किती भाग झालेले? 2 समान भाग झालेले आहेत. आता बी कोण ज्या पद्धतीनं कृती करून आपण दुभागलेला आहे तशाच पद्धतीनं सी कोण सुद्धा दुभागायचा. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी खडू बदलतो आहे आणि सी बिंदूवरती पुन्हा कंपासा टोक ठेवायचा, ठराविक अंतरानं एक चाप काढायचा, पुन्हा कंपासातलं अंतर तुम्ही काय करा, वाढवा. इथं नाव देऊया आपण P1 आणि इथं P2. इथे एक बिंदू मिळाला, इथे एक बिंदू मिळाला. P1 P2 हे 2 बिंदू मिळाल्यानंतर पुन्हा कंपासातलं अंतर तुम्ही काय करा, वाढवा. एकदा P बिंदूवरती कंपासा टोक ठेवा आणि चाप या त्रिकोणाच्या बाहेर येईल अशा पद्धतीनं वाढवलेल्या अंतरानं एक चाप काढा. दुसऱ्यादा अंतर न बदलता P2 या बिंदूवरती कंपासा टोक ठेवा, पुन्हा एक चाप काढा. इथे एक बिंदू मिळेल आणि हा बिंदू C मधून डायरेक्ट असा पट्टीच्या सहाय्यानं काय करा, वाढवा. हा पट्टीच्या सहाय्यानं वाढवल्यानंतर या दोन्ही रेषा एकमेकांना मिळालेल्या आहेत. कोणकोणत्या? बी कोण दुभागणारी रेषा आणि सी कोण दुभागणारी रेषा सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे. आता राहिला कोण कोणता? ए बिंदू सुद्धा आपल्याला दुभागायचा आहे, ए कोण सुद्धा दुभागायचा आहे. CAB किंवा BAC हा एक समभुज त्रिकोणातला कोण राहिलेला आहे. 2 कोण दुभागलेले आहेत, बी कोण दुभागलेला आहे, सी कोण दुभागलेला आहे. बी आणि सी कोण दुभागल्यानंतर 2 भाग अचूक झालेले आहेत. आता ए बिंदू या ठिकाणी इथं आहे त्या त्रिकोणाच्या ए बिंदूवरती कंपासा टोक ठेवायचा. पुन्हा मी या ठिकाणी खडू बदलतो आहे. इथे कंपासा टोक ठेवून ठराविक अंतराने एक चाप काढा. पुन्हा इथं 2 बिंदू मिळतील आपल्याला, इथे एक आणि इथे एक. त्यानंतर इथं C1 C2 नाही, इथं असं करूया आपण, E1 E2 हे 2 बिंदू मिळालेले आहेत. पुन्हा काय करा, कंपासातलं अंतर वाढवा. एकदा E1 या बिंदूवरती कंपासा टोक ठेवा, जेणेकरून BC या रेषेच्या बाहेर चाप येतील अशा पद्धतीनं E1 या बिंदूवरती कंपासा टोक ठेवून एक चाप काढला. दुसऱ्यांदा E2 या बिंदूवरती कंपासा टोक ठेवून दुसरा चाप काढला. इथे एक बिंदू मिळाला आणि तिथून ही रेष अशी जर वाढवली पट्टीच्या सहाय्यानं तर आपल्याला काय होईल, ए कोण दुभागणारी रेषा आपल्याला अचूक या ठिकाणी मिळू शकेल. ए कोण दुभागणारी रेषा अचूक मिळाल्यानंतर पुन्हा पुढे कृती काय करायची आहे बघा. अनुक्रमे बी हा कोण दुभागला, सी कोण दुभागला, ए कोण दुभागला. बी कोण दुभागणारी, सी कोण दुभागणारी, ए कोण दुभागणारी रेषा आपण वाढवल्यानंतर त्या तिन्ही रेषा एकत्र ज्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या बिंदूला एक नाव देतो मी आता, ओ हा त्या समभुज त्रिकोण ABCचा केंद्रबिंदू आहे. काय सांगतो लक्षात येते का पहा. ओ हा केंद्रबिंदू ABC या 6 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणाचा आहे. आता ए पासून पाया BC वर ओ केंद्रबिंदू पासून पाया BC पर्यंत या केंद्रबिंदूतून ही जी रेष आलेली आहे, ही रेष म्हणजे आपण जे अंतर्वर्तुळ तयार करणार आहोत त्या अंतर्वर्तुळाची ती त्रिज्या असणार आहे. काय असणार आहे? अंतर्वर्तुळाची ती त्रिज्या असणार आहे आणि ती त्रिज्या कंपासामध्ये पुन्हा घ्यायची. आता इथं नाव देतो OT, इथं बिंदू आहे तो T म्हणून समजूया आणि हा केंद्रबिंदू जो आहे तो O आहे आणि O बिंदूपासून T बिंदूपर्यंतचे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे समभुज त्रिकोण 6 सेंटीमीटर ABCचा जो आहे त्यामध्ये काढलं जाणारं जे अंतर्वर्तुळ असेल त्या अंतर्वर्तुळाची ती त्रिज्या असणार आहे आणि ती त्रिज्या असल्या कारणानं त्या त्रिज्येच्या अंतरानं
म्हणजे कोणत्या अंतरानं ओ टी इतकं अंतर तुम्ही कंपासामध्ये घ्या. पेन्सिल हलणार नाही, पेन्सिलला अगदी सुईसारखी टोक आहे, कर्कटकमधलं अंतर कमी जास्त होणार नाही याचीही काळजी घ्या. आणि कंपासचा टोक ओ बिंदूवरती ठेवून ओटी या अंतराने जर तुम्ही वर्तुळ काढला तर तुम्ही काढलेलं जे वर्तुळ आहे तर ते वर्तुळ अशा पद्धतीनं पूर्ण होईल. पुन्हा एकदा याची कृती मी आपणा सर्वांना सांगतो आहे, लक्षात घ्या. कृत्य क्रमांक 1, समजा समभुज त्रिकोण ABC चे तीनही कोन दुभागणे म्हणजे दोन भाग करणे, समान दोन भाग करणे, दुभागून त्यामध्ये अंतर्वर्तुळ काढा असं सांगितलेलं आहे. अंतर्वर्तुळ काढत असताना अशा पद्धतीनं ती कृती करत असताना सुरुवातीपासून जे स्टेप आहेत ते स्टेप या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. सुरुवातीला 6 सेंटीमीटर बाजूचा BC हा पाया घेतला. पाया घेतल्यानंतर पिरेश बांधून घेतल्यानंतर पुन्हा कंपासामध्ये अंतर 6 सेंटीमीटर इतकं घेतलं. कंपासचा टोक B बिंदूवरती ठेवला, एक चाप काढला. तेवढ्याच अंतरानं C बिंदूवरती कंपासचा टोक ठेवला, पुन्हा एक चाप काढला. या चापाच्या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी मिळालेल्या आहेत तिथून ही AB पर्यंत आणून मिळवली, A पासून C पर्यंत ही रेष मिळवली, तेव्हा ABC हा एक समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. समभुज त्रिकोण तयार झाल्यानंतर पुन्हा पुढे कृती काय केली आपण, तीनही कोन दुभागायचे. दुसरा स्टेप आहे त्याच्यामध्ये, दुसरी स्टेप आहे, दुसरी बाजू लक्षात ठेवून आपण कृती करायची आहे. B बिंदू किंवा B या कोनाचे समान दोन भाग करत असताना B बिंदूवरती कंपासचा टोक ठेवला. कंपासामध्ये ठराविक अंतर घेतलेलं आहे. मुलं इथं चुकतात, लक्षात ठेवा. ठराविक अंतर म्हणजे त्याला निश्चित 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असं सांगितलेलं आहे का, नाही सांगितलं. त्यामुळं तुम्ही काय करा, ठराविक अंतर घ्या. एकदम 1 सेंटीमीटरच्या आतमध्ये पण घेऊ नका, साधारणपणे 1.5-2 सेंटीमीटरच्या आसपास ती अंतर असायला पाहिजे. B बिंदूवरती कंपासचा टोक ठेवून एक चाप काढला, परत कंपासामधलं अंतर वाढवलं. चाप काढल्यानंतर BC आणि AB या रेषेवरती अनुक्रमे 2 बिंदू मिळाले. त्या बिंदूंना आपण नावं दिलेली आहेत M1 आणि M2. M1 M2 झाल्यानंतर पुन्हा काय केलं आपण, कंपासातलं अंतर वाढवलेलं आहे आणि कंपासातलं अंतर वाढवून घेतल्यानंतर या त्रिकोणाच्या आतमध्ये चाप येणार नाही इतकं अंतर वाढवून घेतले. M1 या बिंदूवरती कंपासचा टोक ठेवला, एक चाप काढला. M2 या बिंदूवरती कंपासचा टोक ठेवून दुसरा चाप काढला. त्या चापांच्या दोन्ही बिंदू ज्या ठिकाणी मिळालेले आहेत तिथे एक केंद्रबिंदू काढला आपण आणि B बिंदूतून पट्टी ठेवून सरळ ही रेषा वाढवली. आणि ही वाढवल्यामुळं B या कोनाचे अनुक्रमे ABC या समभुज त्रिकोणाच्या कोनाचे समान दोन भाग झालेले आहेत. समभुज त्रिकोणातल्या B कोनाचे समान दोन भाग जसे झालेले आहेत तशीच कृती C कोनाचे सुद्धा समान दोन भाग करत असताना करायची आहे. आणि त्याचबरोबर A या कोनाचे सुद्धा समान दोन भाग करत असताना तीच कृती करायची आहे. मात्र पायाकडच्या B या कोनाचे पहिल्यांदा समान दोन भाग करा, म्हणजे पुढे कृती करायला अधिक सुलभता तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यानंतर तीनही कोन दुभागणाऱ्या रेषा ज्या ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळालेल्या आहेत तिथे एक केंद्रबिंदू मिळाला. त्या केंद्रबिंदूला मी नाव दिलं O आणि खाली BC या पायाला जिथं ती रेष स्पर्श केलेली आहे मिळालेली आहे तिथं नाव दिलं मी OT. हे अंतर म्हणजे आपण जे अंतर्वर्तुळ काढणार आहोत त्या अंतर्वर्तुळाची ती त्रिज्या असणार आहे आणि त्या त्रिज्येनं म्हणजे कंपासामध्ये तितकं अंतर घ्या. कोणतं अंतर, OT इतकं अंतर घ्या. कंपासचा टोक O बिंदूवरती ठेवा आणि एक वर्तुळ काढला तर ते वर्तुळ अनुक्रमे AB, BC आणि CA या तीनही बाजूंना स्पर्श करणारं असेल आणि
ते सगळ्यात मोठ्यात मोठं अंतर्वर्तुळ असेल. अशा पद्धतीनं कृती या विद्यार्थ्याने करायची आहे. ग्रेड परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाची ही कृती असल्याकारणानं ही कृती आपण प्रत्यक्षात सोडवून बघायची. वारंवार व्हिडिओ मागं पुढं करून बघा, परंतु हे कृत्य सोडवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे असं निश्चितपणे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. त्यानंतर कृती दुसरी करायची आहे. आपल्याला कृती दुसरी करायची आहे. कृत्य दुसरं सोडवायचं आहे. दुसरं कृत्य सोडवत असताना काय करायचं आहे बघा. मी आता हे सगळं पुसून टाकतो. कृत्याचं नाव तेवढं पुसून टाकलेलं आहे. ही कृती अशीच राहू द्या. दुसऱ्यांदा काय करूया आपण, कृत्य क्रमांक 2 मध्ये आपण आता 6 सेंटीमीटर बाजूचा ABCD हा चौरस तयार करा व त्यात मोठ्यात मोठे अंतर्वर्तुळ काढा. मोठ्यात मोठे अंतर्वर्तुळ काढा. अशा पद्धतीनं हा प्रश्न दिलेला आहे. आता हे सोडवत असताना काय कृती करायची आहे बघा. सगळ्यात सोपी आयडिया आहे. 6 सेंटीमीटर बाजूचा हा चौरस तयार करायचा आहे आपल्याला. चौरस म्हटल्यानंतर चौरसाच्या त्या चारही बाजू सारख्या असणार आहेत, समान असणार आहेत. त्याची प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटरची असणार आहे. प्रत्येक कोण 90 अंशाचा असणार आहे. चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 360 अंश इतकी असणार आहे. सुरुवातीला ABCD असं म्हटलेलं आहे. ABCD. पुन्हा मी BC म्हणतो पहा. हे 6 सेंटीमीटर इतकं अंतर घेतलं. 6 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन मी काय केलेलं आहे, एक रेष काढलेली आहे. आता इथं होणारा कोण 90 अंशाचा पाहिजे, इथं होणारा कोण 90 अंशाचा पाहिजे. ही कृती करत असताना खरं म्हणजे याची पद्धत आणि टेक्निक कशी आहे बघा. इथं त्रिकोणी गुण्या लावून ही रेष अशी डावीकडे वाढवायची. इथं हा त्रिकोणी गुण्या लावला म्हणजे इथं होणारा कोण 90 अंशाचा आणि हा त्रिकोणी गुन्हे इकडे जरा सरकवायचा. म्हणजे इकडे सरकवला इकडं म्हणजे असा येईल तो. अशा पद्धतीने ही तुटक रेषेने ही डावीकडे बीच्या वाढवून घेतली. बी बिंदूवरती कंपासचा टोक ठेवला आणि एक ठराविक अंतरानं उजवीकडे एक रेष मारली, चाप काढला, डावीकडे एक चाप काढला. आता ही बीची रेषा विसरायची आणि तुटक रेषा विसरायची. काय करायचं आहे बघा. पुन्हा इथे एक नाव द्या. इथे जिथं स्पर्श झालेला आहे E1 आणि E2. E1 E2 या दोन रेषा मिळालेल्या आहेत. आता E1 E2 रेषा दुभागून घ्यायचे. E1 E2 ही रेषा दुभागून घ्यायची म्हणजे काय करायचं आहे पहा. E1 E2 या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासामध्ये घ्या. कृत्य क्रमांक 1 यापूर्वी आपण सोडवून पाहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की E1 E2 या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासामध्ये घेतलं आपण आणि कंपासा टोक E1 या बिंदूवरती ठेवला आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक वर चाप काढला, दुसऱ्यांदा खाली चाप काढला. तेवढंच अंतर घेऊन इथे कंपासा टोक ठेवला, इथे एक चाप काढला, इथे एक चाप काढला आणि इथून ही रेषा अशी जर वरपर्यंत वाढवली तर इथं होणारा कोन हा किती अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो. आणि 90 अंशाचा कोन असला म्हणजे चौरसाच्या चारही बाजू अगदी अचूक येणार आहेत. हे मात्र निर्विवाद सत्य असणार आहे. पुन्हा काय करायचं बघा. आता ही एक रेषा महत्त्वाची आहे. BC अंतर किती आहे, 6 सेंटीमीटरचं आहे. कंपासा टोक बी बिंदूवरती ठेवा. कंपासामध्ये अंतर किती घ्या, 6 सेंटीमीटर घ्या. कंपासा टोक बी बिंदूवरती ठेवून या रेषेवरती एक चाप काढा. 6 सेंटीमीटर अंतरावरती एक चापाची रेषा येईल. त्यानंतर त्याच अंतरानं C बिंदूवरती कंपासा टोक ठेवा, एक चाप काढा.
काम सोपं झालं आपलं. त्यानंतर पुन्हा अंतर न बदलता इथे कंपासचा टोक ठेवा आणि एक चाप काढा. ही तर रेषा आपल्याला अगोदरच मिळालेली आहे. हे दोन्ही बिंदू कुठे मिळालेले आहेत, तिथून ही रेष खाली आणून जोडा, ही रेष इकडे आणून जोडा, म्हणजे बरोबर काय तयार होईल, चौरस तयार होईल. हा चौरस तयार झाला. चौरस तयार झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे बघा, नाव देतो मी आता ABC आणि D. हा चौरस तयार झाला. किती सेंटीमीटरचा झालेला आहे, 6 सेंटीमीटर. ही पण बाजू 6 सेंटीमीटरची आहे. 6 सेंटीमीटरचा चौरस तयार झाल्यानंतर B आणि B हे दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे. A आणि C हे दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे. दोन्ही बिंदू जोडून घेतल्यानंतर त्या दोन्ही रेषेला कर्ण असं म्हटलं जातं. आणि कर्णाच्या रेषा ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तिथे एक बिंदू मिळालेला आहे, त्याला मी टिक मार्क केलेला आहे. हा बिंदू म्हणजे त्या ABCD या 6 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचा तो केंद्रबिंदू असणार आहे. आणि या केंद्रबिंदूपासून या पायावरती लंब टाकायचा आहे. लंब टाकत असताना पट्टी अशी लावायची, ही पट्टी अशी लावायची आणि आपला जो त्रिकोणी गुन्हा आहे तो त्रिकोणी गुन्हा याच्यावरती ठेवायचा आहे. समजा त्रिकोणी गुन्हा असा आहे आपला, हा त्रिकोणी गुन्हा आहे. हा त्रिकोणी गुन्हा इकडे 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 सरकवत यायचा आणि या केंद्रबिंदूला जेव्हा मिळतो तेव्हा तिथून ही रेष काय करायची, या पट्टीपर्यंत वाढवत आणायची आहे. या केंद्रबिंदूपासून, केंद्रबिंदूला नाव इथं पण O द्या, इथं T द्या. O बिंदूपासून या पट्टीला मिळेल तोपर्यंत चौरसाचा पाया BC रेषेला मिळेल अशा पद्धतीने काय करायचं आहे, एक रेष काढायची आहे. ही रेष म्हणजे त्या चौरसात काढल्या जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्तुळाचं, आंतरवर्तुळाचं, ते आंतरवर्तुळाची ती त्रिज्या असणार आहे. आणि आंतरवर्तुळाची त्रिज्या मिळाली म्हणजे आपल्याला उत्तर मिळाल्यासारखं आहे. म्हणून O बिंदूवरती कंपासचा टोक ठेवा. OT इतकं अंतर कंपासामध्ये घ्या. कंपासचा टोक O बिंदूवरती ठेवून त्या त्रिज्येने जेव्हा तुम्ही वर्तुळ काढता तेव्हा ते वर्तुळ अशा पद्धतीनं आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळेल. हे वर्तुळ आंतरवर्तुळ आहे. बहिर्वर्तुळाचा विषय अजून पुढे आहे, तो आपल्याला परत पुढे पाहता येईल. परंतु ही दोन्ही कृती आंतरवर्तुळाच्या संदर्भातलीच आहे. पण एकदा आहे त्रिकोण पहिल्या कृत्यामध्ये आणि दुसऱ्या कृत्यांमध्ये चौरस आहे. चौरस आणि त्रिकोण याच्यामध्ये आंतरवर्तुळच काढायचं आहे. आंतरवर्तुळ काढत असताना त्या आपण काय केलेले आहेत, कोण दुभागलेले आहेत. बहिर्वर्तुळ काढत असताना त्यामध्ये काय कृती करायची आणि नियम काय पाळायचे आहेत, मी त्या कृत्यांच्या वेळेला तुम्हाला मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन. तेव्हा ही 2 कृत्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत. धन्यवाद.